अकोला शहरात घरगुती गॅस वितरणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही। प्रखर उन्हात नागरिकांना सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत असून ग्राहकांनी एजन्सीच्या पिळवणुकीविरोधात तक्रारी केल्या आहेत। अकोला शहरात घरगुती गॅस वितरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। डाबकी रोडवरील समर्थ गॅस एजन्सी समोर शहरातील अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत। प्रखर उन्हात नागरिकांना तासनतास उभे राहावे लागत असूनही अनेकांना 20 दिवस उलटूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार आहे। जिल्हा प्रशासनाकडून गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। ग्राहकांच्या मते काही गॅस एजन्सीकडून जाणून बुजून विलंब केला जात असून त्यामुळे ग्राहकांची पिळवणूक होत आहे। या पार्श्वभूमीवर त्रस्त नागरिकांनी थेट जिल्हा परिषद कार्यालयात धाव घेत तक्रार नोंदवली आहे। दैनंदिन कामे बाजूला ठेवत रांगेत उभे राहण्याची वेळ येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या समस्येवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढून गॅस वितरण सुरळीत करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। त्रास हा असा आहे की 10 तारखेपासून ही पावती फाडलेली आहे मी गॅसची। कमीत कमी 2 तास लाईनीत लागलो उन्हामध्ये। पावती फाडल्यानंतर त्यांनी 10 तारीख दिली। 10 तारखेच्या नंतर म्हणाले गेलो तर अजून सिलेंडर म्हणजे ट्रक नाही आला म्हणाले। ट्रक त्याच्यानंतर दुसरी तारीख दिली, त्याच्यानंतर 4 तारीख दिली, आजची 20 तारीख आहे। आता म्हणतात उद्याला येणार आहे। असं करून करून आज 8 तारीख म्हणजे मागच्या 31 तारखेला मी पावती फाडलेली आहे। समर्थ गॅस एजन्सी डाबकी रोड अकोला जुने शहर। आम्ही कलेक्टर ऑफिसला यासाठी आलेला आहे का 10 दिवस झाले कमीत कमी पावती फाडून अजूनपर्यंत सिलेंडर अवेलेबल झालेलं नाही आहे। ही पावती आहे, पाहून घ्या, बघून घ्या। आणि आम्हाला आज जवळजवळ आम्ही तिथे जातो, एजन्सी बंद राहते आणि तिथं बोर्ड लावून ठेवतात, फक्त बॅनर लावून ठेवतात की बा आज सिलेंडर अवेलेबल नाही आहे, तारीख टाकून ठेवतात तिथं। आणि आज पावत्या फाडण्यात येणार नाही असं पण तिथं लिहून ठेवतात। तरी आम्हाला असं वाटतं की बा सगळ्यांनी सिलेंडर भेटलं पाहिजे। श्री समर्थ गॅस एजन्सी डाबकी रोड